हॅलो दोस्तो, मी आहे अजय आणि तुम्ही पाहत आहात माझा यूट्यूब चॅनल ए जे इन्फो यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज या व्हिडिओमध्ये आपण जिओ मोबाईलचे चार्जिंगचा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह केला जातो तो पाहणार आहे. तर हा व्हिडिओ जे कोणी नवीन मोबाईल रिपेअर करत असतील त्यांच्यासाठी आहे. जे कोणी नवीन शॉप ओपन केलेले असेल रिपेअरिंगचे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर नवीन शॉप ओपन केले किंवा नवीन मोबाईल रिपेअरिंगवाले चार्जिंगचा प्रॉब्लेम आला असेल तर ते कोणताही मागचा पुढचा विचार न करता ते डायरेक्ट चार्जिंग सॉकेट चेंज करतात. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. तुम्हाला चार्जिंग सॉकेट न बदलता सुद्धा चार्जिंगचा प्रॉब्लेम रिपेअर करता येईल. तर हा व्हिडिओ नवीन टेक्निशियनसाठी असेल. तर फर्स्ट टाइम आपण चार्जिंगची USB केबल लावून मल्टीमीटर व्होल्टेजवर ठेवून व्होल्टेज चेक करणार आहोत. तर अशा पद्धतीने ही लावलेली USB कदाचित खराब असेल तर USB दुसरी चेंज करून बघणार. तर त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. सबस्क्राईब केल्यानंतर माझे नवीन अपडेट व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेच समजण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने टेस्टिंग करायला पाहिजे. चार्जिंग सॉकेट बदलायला आल्यानंतर डायरेक्ट चार्जिंग सॉकेट न बदलता. तर हा जिओचा मोबाईल साधा आहे. तर ह्यात बॅटरीच्या 3 पॉईंटमधील एक पॉईंट मायनस, दुसरा पॉईंट BSI लाईन आणि तिसरा पॉईंट प्लस असे हे 3 पॉईंट आहेत. BSI लाईनमध्ये काही प्रॉब्लेम आला असेल तर चार्जिंग एरर किंवा टेम्परेचर टू हाय किंवा टेम्परेचर टू लो असा चार्जिंगला एरर येतो. BSI इंडिकेटर म्हणजे बॅटरी स्टेटस इंडिकेटर म्हणून त्याला ओळखले जाते. जर BSI लाईनमध्ये काही प्रॉब्लेम असेल, BSI लाईनमधील काही रजिस्टर खराब असेल तर मोबाईलला टेम्परेचर टू हाय किंवा टेम्परेचर टू लो असा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर टेम्परेचर टू हाय आणि टेम्परेचर टू लो प्रॉब्लेम आला असेल तर BSI लाईन जरूर चेक करावी आणि BSI लाईनचे रीडिंगसुद्धा चेक करावे. तर अशा पद्धतीने हा आपला बॅटरी कनेक्टर आणि चार्जिंग कनेक्टर मोबाईल ओपन केल्यानंतर अजून नंतर एकदा आपण त्याला डाटा केबल लावून त्याचे व्होल्टेज चार्जिंग सॉकेटवरती येत आहे का ते पाहणार आहोत. चार्जिंगची पिन लावल्यानंतर एकदा चार्जिंग सॉकेटला व्होल्टेज चेक करणार आणि एकदा बॅटरीच्या कनेक्टरवरती व्होल्टेज चेक करायला पाहिजे. तर अशा पद्धतीने चार्जिंग पिन लावल्यानंतर बॅटरी कनेक्टरवरती व्होल्टेज चेक करायचे. तर ते डायोड थोडंसं शॉर्ट झाल्यासारखं दिसत आहे. तर आपलं चार्जिंग सॉकेट हे ओळखण्यासाठी आता मी मल्टीमीटर व्होल्टेजवर ठेवून व्होल्टेज चेक करणार आहे. तर .0095 तर अशा पद्धतीने व्होल्टेज येत नाही आणि बॅटरीच्या पॉईंटवरती व्होल्टेज येत नाही. तर आता आपण चार्जिंगच्या सॉकेटवरती किंवा चार्जिंग जॅकवरती कनेक्ट व्होल्टेज चेक करणार आहे. तर चार्जिंग जॅकवरती सुद्धा चार्जिंग जॅकवरती सुद्धा व्होल्टेज येत नाही. तिथला डायोड असतो तो डायोड
बर्न झालेला आहे, जास्त व्होल्टेजने डायोड खराब झालेला आहे, त्यामुळे सुद्धा व्होल्टेज दाखवत नसेल तर आपण फर्स्ट टाइम डायोड चेंज करून घेऊया। डायोड चेंज केल्यानंतर आपण नेक्स्ट प्रोसेस पाहणार आहोत। तर डायोड आधी चेंज केला पाहिजे, कारण तो डायोड जास्त व्होल्टेजने खराब झालेला आहे, जळलेला आहे। तर तो डायोड कोणत्याही मोबाईलमधून, कीपॅड मोबाईलमधून काढून लावला तरीही चालेल। डायोड चार्जिंग सॉकेटवरती पहा, चार्जिंग सॉकेटवरती व्होल्टेज प्रॉपर येत आहे। डाटा केबल चेंज केल्यानंतर चार्जिंग सॉकेटवरती व्होल्टेज प्रॉपर येत आहे। तर आता आपण तो जो डायोड आहे तो चेंज करणार आहे। तर बघा, चार्जिंग मल्टीमीटरमध्ये लक्ष देऊन बघा, 3.2 व्होल्टेज म्हणजे सफिशियंट व्होल्टेज आपल्या चार्जिंग सॉकेटवरती किंवा चार्जिंग जॅकवरती सफिशियंट व्होल्टेज येत आहे। तर अशा पद्धतीने आपले चार्जिंग सॉकेट ओके आहे, चार्जिंग सॉकेट बदलण्याची गरज नाही। तर अशा पद्धतीने बऱ्याच वेळेला काय होतं की आपण चार्जिंगसाठी फोन आला तर डायरेक्ट चार्जिंग सॉकेट काढतो आणि चेंज करतो, पण ते चार्जिंग सॉकेट चेंज केल्यानंतर आपला फोन चार्जिंग होत नाही किंवा आपला जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होत नाही। तर हा डायोड जळलेला दिसत आहे, बघा हा डायोड जळलेला दिसत आहे, फुगलेला आहे किंवा तो आतून बर्न झालेला आहे, म्हणजे डायोड खराब झालेला आहे। तर बऱ्याच वेळा आपण चार्जिंग सॉकेट बदलून सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही। तर असे डायोड किंवा कॅपॅसिटर शॉर्ट होणे किंवा डायोड खराब होणे असे होते, तर ते व्यवस्थित चेक करूनच आपण रिपेअर केले पाहिजे, तर आपल्या लॉस होण्याची शक्यता कमी असते। तर आपण डायरेक्ट चार्जिंग सॉकेट चेंज केलं असतं तर आपण चार्जिंग सॉकेट आपलं लॉस झालं असतं। तर तेच चार्जिंग सॉकेट दुसऱ्या मोबाईलला बसवलं असतं तर तेच 50 किंवा 100 रुपये आपल्याला सहज मिळून जातील। अशा पद्धतीने ते चार्जिंग सॉकेट आपण चेंज आधी करायला नाही पाहिजे। तर अशा पद्धतीने आपण डायोड चेंज करणार आहोत। तर कोणतेही ओल्ड मोबाईल, तर आता माझ्यापाशी हा दुसरा बोर्ड आहे तो जिओचा आहे, त्यातील डायोड अगदी व्यवस्थित हीट एअर अगदी व्यवस्थित ठेवून तो डायोड काढणार आणि ह्या डायोडच्या जागी तो डायोड फिक्स करणार। तर अशा पद्धतीने प्रोसेस केल्यानंतर हा आपला चार्जिंग सॉकेट दुसरा बोर्ड आहे त्यातील डायोड काढून पेस्ट लावून व्यवस्थित 350 वर हीट ठेवून एअर 3 ते 7 कितीही जसं आपल्या पद्धतीने एअर हीट ठेवून डायोड अगदी व्यवस्थित पद्धतीने काढून आपण आहे तसाच ज्या साईडला 2 रेषा असतात, लाइनिंग असतात, तशाच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा तसाच बसवावा। उलटा बसवल्यास प्लस मायनस उलट होऊन ते काम करणार नाही। तर जसा काढलेला आहे तसंच काहीतरी खून करून किंवा त्याचा एक मोबाईलमध्ये आपला फोटो घेऊन तसाच तो बसवावा। तर अशा पद्धतीने डायोड फर्स्ट स्टेज काय आपली, तर डायोड चेंज करून पाहणे। तर डायोड चेंज केल्यानंतर आता हा डायोड व्यवस्थित काढून व्यवस्थित मी फिक्स केलेला आहे। तर अशा पद्धतीने थोडंसं गार होऊ द्यायचा बोर्ड आणि नंतर ते चार्जिंगला चेक करायचं। तर अशा पद्धतीने आपला हा जिओ F271i हा मॉडेलचा चार्जिंगचा प्रॉब्लेम कशा पद्धतीने रिपेअर केला जातो हा अगदी व्यवस्थित व्हिडिओ आहे। तर जे कोणी नवीन असेल तर त्यांनी अगदी व्यवस्थित हा व्हिडिओ पाहून काहीही अडचण येणार नाही। तर अशा पद्धतीने रिपेअर करावा। तर आपण डायोड ओल्ड मोबाईलमध्ये बोर्डमधून काढून हा आपल्या चार्जिंगचा जो मोबाईलला आलेला आहे प्रॉब्लेम, त्याला आपण डायोड लावून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का नाही हे आपण मल्टीमीटरद्वारे चेक करणार आहोत। तर मल्टीमीटर पहा व्होल्टेजवरती ठेवून मल्टीमीटर व्होल्टेजवर ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने मल्टीमीटर पहा नीट व्यवस्थित
त्याचे डिजिट तुम्हाला दिसत आहेत का? 4 डिजिटवाला मल्टीमीटर आहे माझा. तर सगळ्यात हा बेस्ट मल्टीमीटर आहे. तर आता आपण चार्जिंगची USB केबल लावल्यानंतर व्होल्टेज आपल्या बॅटरी कनेक्टरवरती येते का पाहून बॅटरी लावून आपण बघणार आहे की आपला चार्जिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे की नाही. तर अशा पद्धतीने मल्टीमीटरचे एक ग्राउंडवर आणि दुसरा आपल्या बॅटरी कनेक्टरवर लावलेला आहे आणि आपले व्होल्टेज आलेलं आहे. बॅटरीला जेवढं व्होल्टेज पाहिजे असते तेवढं 1.3, 2 काय असेल ते व्होल्टेज आलेलं आहे. तर आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. तर बॅटरी लावून सुद्धा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे का तो तुम्हाला दाखवतो. तर बॅटरी लावल्यानंतर बघा आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे का नाही. तर बॅटरी लावल्यानंतर आपल्या डिस्प्लेवरती स्क्रीनवरती बॅटरीचा लोगो आपला मोबाईल हा बघा चार्जिंगचा लोगो शो झालेला आहे आणि हा चार्जिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. तर अशा पद्धतीने चार्जिंग सॉकेट डायरेक्ट न बदलता त्याचा मेन प्रॉब्लेम काय आहे हा फर्स्ट टाइम आपण पाहिला पाहिजे. त्यानंतरच आपण काय असेल ते सोल्युशन किंवा रिपेअर केले पाहिजे. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आणि मलाही व्हिडिओ बनवायला मिळेल. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.